मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील गिरणा नदीवरील कोल्हापूर टाईप बंधाऱ्यावरून पाय घसरून एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। मृत युवकाचे नाव संभाजी रंभाजी माळी वयवर्ष 34 राहणार पाटणे असून तो 29 जून 2025 रोजी सायंकाळी बेपत्ता झाला होता। 1 जुलै 2025 रोजी सकाळी टेहरे पुलाजवळ गिरणा नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह आढळून आला। संभाजी माळी हा दारूच्या नशेत असताना दाभाडी येथील रोकडोबा हनुमान मंदिराजवळील कोल्हापूर टाईप बंधाऱ्यावरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होता। यावेळी त्याचा तोल जाऊन तो थेट नदीत पडला। सतत 2 दिवस शोध मोहीम सुरू होती आणि अखेर त्याचा मृतदेह सापडल्यानंतर नातेवाईकांनी तो मालेगावच्या सामान्य रुग्णालयात नेला। घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांनी बंधाऱ्यावर कोणतीही रेलिंग किंवा सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप केला आहे। दाभाडी आणि टेहरे शिवारांना जोडणारा हा कोल्हापूर टाईप बंधारा नागरिकांचा नेहमीचा मार्ग असून पायवाटेप्रमाणे अरुंद स्लॅबवरून पायी व दुचाकीने ये-जा केली जाते। पावसाळ्यात किंवा रात्रीच्या वेळी अंधारात या ठिकाणी धोका अधिक वाढतो। दरम्यान रोकडोबा हनुमान मंदिर हे गिरणा नदीच्या काठावर वसलेलं धार्मिक श्रद्धास्थान आहे। यात्रेच्या दिवशी इथं मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात, त्यामुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था असणं अत्यंत आवश्यक आहे।